माझी ना मोठी भाऊची आणि हा माझी ही माझी मैत्रीण, ही माझी खास फ्रेंड. मला किती गेला तुझी मुलगी आणि ही माझी मोठी मुलगी आणि हा माझा मुलगा. हॅलो मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ. आज आमच्याकडे स्वामींच्या पादुका येणार आहे आणि त्यांची जी तयारी होणार आहे, त्या स्वामी येणार आमच्याकडे, त्यांची जी तयारी होणार ते मी सगळं तुम्हाला दाखवणार. ह्या व्हिडिओ बरोबर सगळ्यांनी जोडून राहा. आता स्वामींची पूजा झाली आहे आणि फुलांचे डेकोरेशन खाली केलं आहे. डेकोरेशन पूर्ण बघा. हे बघा, आता इथे मी जेवण बनवते आहे. पाठीमागे माझी मामी उभी आहे. नमस्कार, कशी दिसते? छान ना. आता भात झाला बघा, भात झालाय, डाळ झाली आहे आणि वाटाण्याची भाजी आहे. तर स्वामींचं आगमन झालेलं आहे बघा. गेटच्या आतमध्ये येत आहेत. दिगंबरा 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 श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय. आले आहेत, सर्वांचा आशीर्वाद असू द्या. आईची गरज नाही. पादुकांचं आगमन झालेलं आहे आणि ते आसनावर ठेवले आहे आणि माझी लेक आणि जावई आता अभिषेक करतायत पूजेला बसून. आता जे अभिषेक करताना ते ब्राह्मण आहेत, त्यांनी एक कथा सांगितली, ती जरा तुम्हाला आम्ही ऐकवतो. माझ्या कामानिमित्त दर महिन्याला मी 5 दिवस महाराष्ट्राबाहेर असतो. एकदा मी हिमाचल प्रदेशला गेलो. मला स्वामींचा एका मंदिरात स्वामींचा फोटो दिसला. आपल्याला स्वामींचा फोटो, आपण जर बाहेर आहे महाराष्ट्राचा, एकटे आहेत आणि स्वामींचा फोटो दिसला तर आपल्याला आधार वाटतो. आपण न कळत का होईना समोर जरी गेलो तर आपल्या हात जोडले जातात, तोंडून निघतं स्वामी समर्थ. मी फक्त एवढंच म्हटलं, श्री स्वामी समर्थ. तिथले जे महंत होते ते उठून पटकन आले. मला म्हणाले, हे स्वामी समर्थ नाहीये, हे चंचल भारती आहे. मी काही दिवसांनी गुरुलीला अमृत वाचत होतो. तर गुरुलीला अमृत वाचताना त्यात उल्लेख आढळला, स्वामी हिमालयामध्ये चंचल भारती नावाने प्रसिद्ध होते. असं महाराज संपूर्ण भारत फिरले. त्यामुळे महाराजांचा उल्लेख हिमालयात आढळतो, तसा कन्याकुमारीला आढळतो, इकडं जगन्नाथपुरीला आढळतो, तसा इकडे गिरनार द्वारकेला आढळतो. महाराज भारत भ्रमण करून आले आणि शेवटचे 22-23 वर्ष अक्कलकोटला येऊन राहिले आणि तिथेच समाधी घेतली. तुम्ही घेतले समाधीचं दर्शन? कारण निम्मे लोक अक्कलकोटला जातात ना, ते फक्त वटवृक्ष बघून घरी येतात. समाधी इथे महाराज बसलेले, महाराजांनी तिथे समाधी घेतली. पण काय झालं ना, 22-23 वर्षात महाराजांना लाखो लोक येऊन भेटून गेले आणि त्या लाख लोकांमधनं फक्त 8 शिष्य तयार झाले. त्या 8 शिष्यांमुळे आपल्याला कळतं, कांदेलीत पासून आपल्याला कळते की हे स्वामी समर्थ आहे. करी दूर ब्राह्मण नो कोड की दा पूर्ण एना कोड. ओम राम दत्तात्रय नमः. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद. अशा प्रकारे स्वामींच्या पादुकांचा सोहळा संपन्न झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.